मंडळी, आषाढ अमावस्या जिला आपण दिव्यांची आवास किंवा दीप अमावस्या म्हणतो, ती यंदा 2025 मध्ये कधी आहे? या अमावस्येला कणकेचे दिवे करून लहान मुलांना का ओवाळलं जातं? मुलांना त्याचा काय लाभ होतो? आणि या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते, तर ती का केली जाते? तसेच ती कशी करावी याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर यंदाची अमावस्या 23 जुलै 2025 रोजी उत्तर रात्री 2:28 प्रारंभ होणार असून या अमावस्येची समाप्ती होणार आहे 24 तारखेला उत्तर रात्री 12:40 पर्यंत। अर्थात यंदाची ही अमावस्या असणार आहे 24 जुलै 2025 रोजी। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 24 तारखेला गुरुपुष्पामृत योग सुद्धा आहे। त्यामुळे याविषयी बऱ्याच शंकाही मनामध्ये आहेत की मग अमावस्या असल्याने सोने खरेदी या दिवशी करावी की नाही, असेही बरेच प्रश्न विचारले जातात। तर मंडळी, दीप अमावस्येला नक्की काय केलं जातं? तर आषाढ अमावस्येला घरातील जे सर्व दिवे आहेत, निरंजन, पणत्या, मोठ्या समया, या सर्व दिव्यांना घासून लख करायचे असते आणि त्यानंतर या सर्व दिव्यांची पूजा केली जाते। अगदी लहान दिव्यापासून मोठ्या पणतीपर्यंत या दिवशी सर्वच दिव्यांची पूजा ही केली जाते। दीप अमावस्येच्या दिवशी आराम द्यायचा असतो आणि मग या दिव्यांना कशाने ओवाळावं? तर कणकेचे दिवे करून त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळलं जातं। त्याचबरोबर कणकेच्या दिव्यांनी घरातील लहान मुलांनाही ओवाळलं जातं, म्हणजेच औक्षण करावं। यामुळे त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते, तसेच आपल्या मुलाबाळांचे आयुष्यही वाढते असं म्हटलं जातं। दिव्यांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते। हे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात आणि दीप अमावस्या हा दिवस दिव्यांची सेवा करण्यासाठी अतिशय उत्तम आणि खास मानला जातो। तर मंडळी, यंदा दीप अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्पामृत योग देखील आहे। तर गुरुपुष्पामृत योगाला नवीन वस्तूंची खरेदी केली जाते। विशेषतः सोने खरेदीला विशेष महत्त्व हे असते। पण अमावस्येच्या दिवशी आपण खरेदी करत नाहीत, पण मग गुरुपुष्पामृत मुहूर्तावर खरेदी आपण करत असतो। मग हे दोन्ही एकाच दिवशी आल्याने खरेदी करावी का? तर गुरुपुष्पामृत योग 24 जुलै रोजी संध्याकाळी 4:43 सुरू होणार आहे। जर तुम्हाला खरेदी करायचीच असेल तर 4:30 नंतर तुम्ही ती करू शकता। त्यासोबतच दिव्यांची पूजा करताना भगवान श्री हरी विष्णू तसेच माता लक्ष्मीची ही पूजा करावी, त्यामुळे आर्थिक संपन्नता घरामध्ये वाढते। गुरुपुष्पामृत योग हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो। या दिवशी केलेली खरेदी आणि साधना शतपटींनी वृद्धिंगत होते, अशी ही मान्यता आहे। दीप अमावस्या म्हणजे आपल्या मनातील अंधार जाऊन प्रकाश उजळेल अशी कार्य या दिवशी केली जातात। यासाठी जप, ध्यान, उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते। हा दिवस आपल्या मनातील अंधकाराचा नाश करण्यासाठी तसेच जीवनात प्रकाश आणण्यासाठीही खूप महत्त्वाचा मानला जातो आणि यामुळे जीवनात प्रगतीची नवनवीन संधींचा लाभ आपल्याला होत असतो। तसेच जर घरात आर्थिक विवंचना असतील तर या दिवशी श्री महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा पाठ करावा।